गुढीपाडव्यासाठी असा झटपट 15 मिनिटात होणारा मेकअप जर तुम्हाला शिकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरचे व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर आता गुढीपाडव्याचा सण आलेला आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला असा झटपट होणारा 15 मिनिटांमधला जर कोणता मेकअप लुक पाहायचा असेल तर मग तुम्ही हा व्हिडिओ रेफर करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 मिनिटात होणारा झटपट असा मेकअप लुक क्रिएट करणार आहोत आणि याच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रोडक्ट्स वापरणार आहोत ते पण अगदी मोजके प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा मेकअप लुक नक्की क्रिएट करू शकता. तर मग तुम्हाला हा मेकअप लुक जो मी आता केलेला आहे तो मेकअप लुक 15 मिनिटांनी कसा क्रिएट केला हे जर पाहायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथे सर्वात पहिले मी माझा फेस वॉश करून घेतलेला आहे फेस वॉशने आणि आता आपण सगळ्यात पहिल्या स्टेपकडे जाणार आहोत तर ते आहे मॉइश्चरायझर. तर इथे माझ्याकडे हे डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर आहे तर ते पहिलं मी माझ्या फेसवरती लावून घेतेय. तर आता मॉइश्चरायझर झाल्यावरती नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन. तर माझ्याकडे इथे सेम हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे. दिस इज SPF 50 PA++++. तर मी हे सनस्क्रीन घेते आणि आता ही सनस्क्रीन मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे. आता मी हे निव्हियाचं लिप बाम घेतले आणि मी आपले लिप्स थोडे मॉइश्चराइज करून घेणार आहे. तर आता आपण मेकअप कडे वळूया. तर मेकअप मध्ये सगळ्यात पहिली स्टेप जी मी करणार आहे ती आहे कलर करेक्टिंगचे. तर इथे माझ्याकडे हे इनसाइडचं प्रो कन्सील पॅलेट आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं डोळ्यांच्या खाली आणि जिथे जिथे थोडासा डार्कनेस वाटतो तिथे हे कलर करेक्टिंग करून घेणार आहे. तर हा मी ऑरेंज जो शेड आहे तो पहिला मी माझ्या डोळ्यांच्या खाली आणि जिथे जिथे डार्क पॉइंट्स आहेत तिथे यूज करतेय. तर आजचा जो मेकअप लुक आहे तो अतिशय सोपा आहे आणि एकदम झटपट होणारा असा मेकअप आहे. मोस्टली ना मी रेग्युलर बेसिसवरती म्हणजे मी पण एकदम रेग्युलर मेकअप करत नाही पण जेव्हा मला व्हिडिओज वगैरे शूट करायचे असतात तर मोस्टली मी हे जे मेकअप रुटीन आहे तेच फॉलो करते. बेसिकली याच्यामध्ये आपण फाउंडेशनचा वापर अजिबात करणार नाहीये. तर आता आपण या पॉइंट्सला परत हा जो व्हाईट कलरचा शेड आहे तो वापरून आपण न्यूट्रलाइज करणार आहोत. सो दॅट जो आपला जो ऑरेंज असा कलर जो क्रिएट झालेला आहे स्किनवरती तर तो न्यूट्रलाइज होईल. तर तुम्हाला आता इथे दिसत असेल इकडे जो आपल्याला ऑरेंज असा शेड दिसत होता ना तो आता असा व्हाईटिश म्हणजे माझ्या स्किनच्या कॉम्प्लेक्शन प्रमाणे दिसायला लागलेला आहे. तर बेसिकली आता ही कलर करेक्टिंगचे स्टेप झाल्यावरती आपण वळणार आहोत बेस कडे. तर बेस साठी आज मी फाउंडेशन वापरणार नाहीये. तर माझ्याकडे एक स्किन टिंट आहे जे मी वापरणार आहे. तर ही मेबलिनचं स्किन टिंट आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आपण हायलायटर आणि प्रायमर मिक्स करणार आहोत आणि ते आपण आपल्या डिरेक्टली फेसवरती लावणार आहोत. तर आता मी हे मेबलिन फिटमीचं स्किन टिंट घेतलेलं आहे आणि आता मी हे थोडंसं हातावरती घेणार आहे. तर आता मी हे इतकंसं हातावरती घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये माझ्याकडे हे स्विस ब्युटीचं हायलायटर आहे लिक्विड हायलायटर. ते थोडंसं याच्यामध्ये मिक्स करणार आहे. तुम्ही कोणतंही हायलायटर यूज करू शकता जर तुमच्याकडे असेल. मी एक 80 रुपीजचं हायलायटर देखील तुमच्यासोबत व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी 100 रुपीजच्या खालच्या मेकअप प्रोडक्ट शेअर केलेत. तर ते इनसाइडचं हायलायटर आहे तर तुम्ही ते देखील चेक करू शकता.
आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं हे हायलायटिंग प्रायमर जे आहे स्विस ब्युटीचं ते थोडंसं मिक्स करणार आहोत. तुमच्याकडे कोणतंही प्रायमर असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. मी तुम्हाला इनसाइडचा प्रायमरचा पण ऑप्शन दिलेला आहे, जे 100 रुपीजपेक्षा कमी प्राइसमध्ये मिळतं. तर आता बेसिकली या तिन्ही गोष्टी मी एकत्र केलेल्या आहेत आणि हे मी थोडंसं मिक्स करून मी डिरेक्टली आता हे माझ्या फेसवरती लावणार आहे. विदाउट एनी ब्रश मी जस्ट हातानेच हे स्किनवरती लावून घेणार आहे, जसं आपण क्रीम लावतो. तर याच्यामुळे खूप सुंदर फिनिशिंग येते. म्हणजे जे आपलं स्किन टिंट असतं ते ऍक्च्युली खूप जास्त लाईट असतं आणि त्याच्यामध्ये आपण मग परत प्रायमर मिक्स केल्यामुळे त्याला अजून अशी लाईटवेट कन्सिस्टन्सी येते, ज्याच्यामुळे स्किनमध्ये इझिली ब्लेंड होतं. आणि जे हायलायटर असतं आपण त्याच्यामध्ये ऍड केलं त्याच्यामुळे एक असा शिअर ग्लो येतो तुमच्या फेसवरती विदाउट युझिंग एनी हायलायटर. त्याच्यामुळे ओव्हरऑल जो नंतरचा लुक आहे फायनल लुक तो अतिशय सुंदर दिसतो. आता मी हे पूर्ण माझ्या स्किनवरती ब्लेंड केलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता, असं एकदम काही काही पार्ट्सवरती असा ग्लो दिसतोय माझ्या फेसवरती. तर ते हायलायटर यूज केल्यामुळे आहे. तर हे खूप इझी असं मेकअप रुटीन आहे, जे तुम्ही असं रेग्युलर बेसिसला मेकअप वगैरे करत असता तर तुम्ही हे फॉलो करू शकता. आपल्याला लिटरली असं रोजचं फाउंडेशन वापरायचं पण कंटाळा येतो, त्याच्यामुळे स्किन टिंट्स आणि तुमच्याकडे जरी स्किन टिंट नसेल तरी तुम्ही ज्या बीबी क्रीम्स असतात त्या वापरू शकता. बीबी क्रीमनी पण सेम अशीच फिनिशिंग येते. मी लॅक्मेचं बीबी क्रीम पण असं यूज केलेलं आहे आणि लिटरली तितकासा काही डिफरन्स नसतो. तर आता ही स्टेप झाल्यावरती मी हे कन्सिलर घेते मेबेलिनचा आणि ते मी थोडंसं अजून जिथे मला थोडासा असा ब्लॅकिश पॉइंट्स वाटतात किंवा जिथे थोडासा डार्कनेस वाटतो तिथे मी हे कन्सिलर लावून घेते. तर आता इथे डोळ्यांच्या खालती थोडेसे डार्क सर्कल्स वाटतात, त्याच्यामुळे मी हे लावून घेणार आहे. तर याला मी थोडंसं हे ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करतेय. आता मी हे कन्सिलर ब्लेंड करून घेतलेलं आहे. तर इथे मी आता ही रिमलची लूज पावडर घेणार आहे आणि जिथे आपण कन्सिलर लावलेला आहे तो पाड आपण सेट करून घेणार आहोत. तर इथे मी ही लूज पावडर घेतेय आणि ही मी डोळ्यांच्या खाली लावून घेते सो दॅट आपण आपल्या अंडर आईज सेट करू. थोडंसं जे नाकावरचा एक्स्ट्रा आहे ते आपण ब्रश करूया. तर आता ही बेस मेकअपची स्टेप झाल्यानंतर आपण वाढणार आहोत आय मेकअपकडे. तर आय मेकअपसाठी मी सगळ्यात पहिले माझे ब्राउज फिल करून घेणार आहे. तर माझ्याकडे ही नायकाची आयब्रो पेन्सिल आहे आणि याने मी माझ्या आता आयब्रोज ब्रश करून घेतेय. आणि याचा जो आता मागचा ब्रश आहे त्याच्याने मी थोडेसे ब्रश करून घेणार आहे. तर आता ही स्टेप झाल्यानंतर मी परत हे प्रो कन्सील पॅलेट घेते आणि याच्यामधला जो पिंक शेड आहे तो मी माझ्या डोळ्यांच्या वरती लावून घेणार आहे. तर मी हे असंच हाताने ब्लेंड करून घेते. तर आता हे मी माझ्या डोळ्यांच्या वरती लावून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे हे आता NKचा आय शॅडो पॅलेट आहे. तर याच्यामधला हा थोडासा जो ब्राउनिश शेड आहे ना तो मी माझ्या डोळ्यांच्या वरती लावून घेणार आहे. तर माझ्याकडे हा ब्रश आहे तर हे मी थोडंसं डोळ्यांवरती लावून घेते. आणि याच्यामध्ये हा असा ग्लिटरी ब्राऊन कलरचा शेड दिलेला आहे.
तर तो जो शेड आहे तो मी डोळ्यांवरती लावून घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पिंकिश शेड जो आहे तो मिक्स करणार आहे. तर आता आपण आपला फेस कंटूर करून घेणार आहोत. तर आता कंटुरिंगसाठी माझ्याकडे हे सिवानाचा ब्लश पॅलेट आहे. तर त्याच्यामधला हा जो एक कॉर्नर शेड आहे तो मी कंटुरिंगसाठी वापरतेय. आणि थोडंसं आता कपाळावरती. तर आता कंटुरिंग झाल्यानंतर हे जे मी माझे अंडर आय सेट केलेले पावडर आहे ते मी पावडर अशी टॅप करून घेणार आहे. त्याच्यातून एक्स्ट्राची पावडर निघून जाईल आणि जे अंडर आय सेट केलेले सेट होऊन जातील. आणि आता आपण जो शेड आपल्या आईसच्या वरती लावलेला आहे तोच ब्राऊन शेड थोडासा आपण आईसच्या खालच्या बाजूला देखील लावून घेणार आहे. आता मी आयलाइनर लावून घेतलीये. तर आता माझा आयलाइनर लावून झालेला आहे आणि आता आपण वळणार आहोत लॅशेस कडे. तर लॅशेस साठी मी हा आयलॅश कर्लर घेतलेला आहे आणि पहिले मी माझ्या आयलॅशेस अशी कर्ल करून घेणार आहे. आणि आता मी मस्कारा लावून घेते. तर माझ्याकडे हा मेबलिनचा मस्कारा आहे. तर आता मी इथे मस्कारा लावून घेतलेला आहे आणि आता फायनली आपण वळणार आहोत ब्लश कडे. तर ब्लश साठी मी हे सेम सिवानाचा पॅलेट घेतलेला आहे आणि मी हा ब्लश लावून घेतोय. आणि आता मी याच्यामधला हा जो हायलाइटिंगचा शेड आहे तो ब्रश वरती घेतेय आणि तो मी लावून घेणार आहे. आता फायनली आपला सगळं मेकअप झालेला आहे आणि आता आपण वळणार आहोत फायनल स्टेप कडे, ती आहे लिपस्टिक. तर लिपस्टिक साठी माझ्याकडे ही नायकाची अल्ट्रामॅट रेंज मध्ये डियाना शेडची लिपस्टिक आहे. तर ती आता मी लिप्स वरती लावणार आहे. आणि याच्यामध्येच मी हा एक नेफर्टिटी शेड आहे तो मी मिक्स करतेय. तर आता आपला मेकअप सगळा झालेला आहे आणि आता आपण वळणार आहोत दागिन्यांकडे. तर माझ्याकडे इथे ही एक ठुशी आहे तर ती ठुशी मी आज घालणार आहे. तर ही ठुशी जी आहे ती ऑक्साईडची आहे आणि मोस्टली ज्या खडाच्या वगैरे साड्या असतात त्याच्यावरती ऑक्साईडची ज्वेलरी अतिशय चांगली दिसते. तर माझ्याकडे हे असेच ऑक्साईड मधले कानातले आहेत. आणि आता फायनली टिकली. तर टिकलीसाठी माझ्याकडे छोटीशी चंद्रकोर आहे तर ती चंद्रकोर मी लावणार आहे. तर हा आहे आपला फायनल लुक. आपला पूर्ण मेकअप झालेला आहे आणि मी अशी सिंपलशी हेअरस्टाईल केलेली आहे. मागे मी फक्त अशा क्लिप्स लावलेल्या आहेत आणि ही त्याची सिंपलशी अशी हेअरस्टाईल आहे. तुम्हाला जर वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स येत असतील, तुम्हाला जर बन्स वगैरे घालायचे असतील, आंबाडे घालायचे असतील
तरी तुम्ही घालू शकता. तुमच्या साड्यांना जशा मॅच होतील तशा तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. तुमच्या ब्लाउजच्या नुसार तुम्ही हेअरस्टाईल कशी निवडू शकता असा एक व्हिडिओ देखील माझ्या चॅनलवरती आहे. तो तुम्ही नक्की चेक करू शकता. असा झटपट 15 मिनिटात होणारा आपला गुढीपाडव्याचा मेकअप हा झालेला आहे. या लिटरली मेकअपला अजिबात वेळ नाही लागत. म्हणजे तुमचा बेस मेकअप तर आहे तो तर एकदम झटकन होतो. फक्त तुम्हाला जर वेळ लागला तर थोडासा तुमच्या आय मेकअपला वेळ लागू शकतो. या व्हिडिओ मधले जे प्रॉडक्ट्स आहेत ते देखील तुम्ही थोडेसे रिप्लेस करू शकता. म्हणजे हे जे मी स्किन टिंट वापरलेलं आहे त्याच्यासाठी तुम्ही एखादा बीबी क्रीम देखील वापरू शकता. त्याने पण सेम तशीच फिनिशिंग येते. त्याचबरोबर मी हायलायटरचे आणि प्रायमरचे देखील ₹100च्या कमी किमतीचे ऑप्शन्स माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. एक असा सेपरेट व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी ₹100च्या कमी प्राइस मधले मेकअप प्रॉडक्ट सांगितलेले आहेत आणि ऑलमोस्ट त्याच्यामध्ये सगळे फेस प्रॉडक्ट्स आहेत. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही चेक करू शकता. मी तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते आणि वरती इकडे आय बटन मध्ये कुठेतरी अटॅच करते. आणि आता फायनली तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. हे जे येणारं नवीन वर्ष आहे ते तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. आणि आता मग हा जो आजचा मेकअप लुक होता, हा जो 15 मिनिटात होणारा झटपट गुढीपाडव्याचा मेकअप लुक होता, तो तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.